च्या जामिनावर थोड्याच वेळात निर्णय येऊ शकतो। सिंधुदुर्ग कोर्टात या संदर्भातला निर्णय येईल आणि बेल की जेल याचा फैसला कदाचित आजच होऊ शकतो। नितेश राणे हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत सिंधुदुर्गातल्या पोलीस बंदोबस्तात, त्यामुळे वाढ करण्यात आली आहे। संतोष परब हल्ला प्रकरणात भाजपचे नेते तथा आमदार नितेश राणेंच्या वर अटकेची टांगती तलवार कायम आहे। या प्रकरणात राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात 27 डिसेंबर रोजी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। या जामीन अर्जावरच्या सुनावणी पूर्ण झाली असून त्यावर आज निर्णय देण्यात येणार आहे। त्यामुळे नितेश राणेंना जामीन मिळणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं। सगळ्यांच्या नजरा सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे वळल्यात, तर दुसरीकडे राणेंच्या जामिनावर निकाल देण्यात येणार असला तरी अजूनही ते बेपत्ता। तेव्हा गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा होती की नितेश राणे भाजपचे आमदार यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे, कारण नितेश राणेंवरती जे आरोप करण्यात आलेले आहेत त्याच्याबद्दल त्यांना अटक होऊ शकते असं कळलं। पोलिसांनी वारंवार त्यांना समन्स बजावलं पण ते समोर आले नाहीत असं सांगितलं जाते। त्यामुळे आता त्यांनी जामिनासाठी अर्ज केलेला आहे सिंधुदुर्ग कोर्टामध्ये। त्यांना अटकपूर्व जामीन मिळतो की त्यांना जेलमध्ये जावं लागतं, अटकपूर्व जामीन त्यांचा फेटाळला जातो, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। कारण गेल्या काही दिवसांमध्ये कोकणाचं राजकारण हे पुन्हा एकदा ढवळून निघालेलं आहे। शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष, विशेषतः शिवसेना विरुद्ध राणे हा जो संघर्ष आहे तो पुन्हा एका नव्या वळणावर येऊन ठेपलेला आहे। तुषार उपनवर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत आणि उदय जाधव सुद्धा आता आपल्या सोबत आहेत। उदय, काय नेमक्या हालचाली सुरू आहेत? कोर्टातून जर निर्णय आला तर त्याच्या संदर्भातली अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने काय पावलं उचलली जात आहेत? सिंधुदुर्ग न्यायालयामध्ये निकालाचं वाचन सुरू झालेलं आहे। निकालाचं वाचन अजून पूर्ण झाले नाही, मात्र तत्पूर्वीच कणकवलीमध्ये धुमशानला सुरुवात झालेली आहे। आपण कणकवली इथल्या मतदान केंद्राच्या बाहेर आहोत। एका बाजूला शिवसैनिक मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करतात। काही वेळापूर्वी शिवसैनिकांनी इथे फटाक्यांची आतषबाजी देखील फटाके देखील फोडले, तर दुसऱ्या बाजूला आपण इथे पाहू शकतो राणे समर्थकांनी देखील मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी जी आहे ती सुरू केलेली आहे। दोन्ही बाजूकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू झालेली आहे। त्यामुळे इथे रॅपिड ॲक्शन फोर्स जे आहे ते देखील तैनात झालेलं आहे। कुठल्याही अडचणीत किंवा मोठी घटना घडू नये यासाठी इथे पोलीस जे आहेत ते तैनात झालेले आहेत। आपण इकडे पाहू शकतो दोन्ही गटांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। इकडे शिवसैनिक ठेवले, इकडे राणे समर्थक जे त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। निकाल कोणत्या क्षणी येऊ शकतो आणि इथे कोणतेही अनुचित प्रकार जे ते घडू शकतात, त्यामुळे इथे पोलीस जे तैनात झालेले आहेत। तणावाची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। आपण इथे जाणून घ्या, फटाके फोडण्यात आले, का फटाके फोडले तुम्ही? आम्हाला विजय हा नक्की आहे आणि उद्या या ठिकाणी जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा त्या ठिकाणी फडकणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी हे सगळं शिवसेना उत्साहामध्ये त्या ठिकाणी करताय। फटाके फोडण्यात त्यासाठी घोषणाबाजी पण सुरू झाली आहे। अजून निकाल लागलेला नाहीये, निकाल अजून यायचा आहे। आम्हाला ह्या बँकेचा मतदान हे आम्हाला झालेलं आहे आणि त्यामुळे निकाल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सहकार समृद्धी पॅनल त्या ठिकाणी विजयी होणार आहे आणि म्हणून मोठ्या मताधिक्याने सगळे उमेदवार निवडून येणार आहेत। तुमचा आत्मविश्वास आहे म्हणून फटाके फोडण्यात आले? नाही, आम्ही गेल्या महिनाभर याचा प्रचार करतोय आणि प्रचारात मतदाराशी संवाद सांगतात। मतदारांनी आमच्या व पॅनलवर त्या ठिकाणी विश्वास ठेवलेला आहे आणि म्हणून उद्याचा निकाल हा महाविकास आघाडीच्याच बाजूने त्या ठिकाणी असणार आहे। फटाके फोडण्यात आले, आतापासूनच विजयोत्सव सुरू झालाय का शिवसेनेचा? महाविकास आघाडीला बहुमत मिळणारच आहे, कारण सहकारामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला बहुमत मिळालेलं आहे आणि तीच परंपरा या सिंधुदुर्गात पण राखली जाईल। कारण आज जे काही मतदान झालंय त्या मतदानाकडे पाहता महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी होतील। महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास आहे आणि इकडे आपण पाहू शकतो पोलीस इकडे तैनात झालेले आहेत, कारण वातावरण इथे तणावग्रस्त झालेलं आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे निकाल ज्यावेळेला धडकेल त्यावेळेला इथे खूप आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे ती उद्भवू शकतो। आपण इकडे राणे समर्थक जर पाहिले तर राणे समर्थक देखील आक्रमक झालेले आहेत। इथे मोठ्या घोषणाबाजी जी आहे ते त्यांचं करणं सुरू